सासर घरी निघून या। मग त्या बाईच्या वडिलांनी बाईला साडी चोळी घेतली, मुलीला दागदागिने घेतले, कपडे घेतले आणि बाईच्या वडिलांनी टांगा झुकला आणि बाईला फाट्यावरती आणून सोडलं। बरोबर बाईने सांगितलं पिताजी तुम्ही इथून घरी जा, गाडी येणार मी गाडीला वर हात करणार आणि माझ्या घरी निघून जाणार। पण मंडळीच्या बाहेर जंगलामध्ये झालं काय? काय झालं? गाडीचा टाइम हुकून गेला, बाईची गाडी हुकून गेली। त्या बाहेर जंगलामध्ये बाई विचार करायला लागली, परमेश्वरा आता जाऊ कुठे, राहू कुठे? माझ्यासोबत छोटासा मुलगा आहे, त्या बाहेर जंगलामध्ये चित म्हणतात नकरू नाही, हा गुरु वाटते देवा काय करू? पण मुरळी त्या वनामध्ये शिपाईची चौकी होती, बाई चौकीवरती गेली आणि त्या शिपाईला काय म्हणत आहे? वनात चौकी शिपायाची बाई बोलती शिपायाला, शिपायाला राजरात जागा द्यावे मुक्कामाला, हो राजरात जागा द्यावे मुक्कामाला, हो राजरात जागा द्यावे मुक्कामाला, म्हणून ती बाई त्या शिपाईच्या चौकीवरती गेली आणि शिपाईला हाका मारून काय म्हणते? ओ शिपाई दादा, शिपाई दादा, अहो कोण बोलत? एवढ्या वनामध्ये चित म्हणा पाखरू नाही आणि एका एक शिपाई दादा म्हणून आवाज कोण देत? अहो मी एक वनाची वनवासी स्त्री आहे। शिपाई दादा बोला। माझी गाडी हुकून गेली, मी माहेरामध्ये आले होते, 8 दिवस राहिले, माझ्या नवऱ्याला सांगितलं 8 दिवसानंतर सासर घरी निघून या। अहो माझी गाडी हुकून गेली, ह्या भया जगामध्ये मला फार भीती वाटते दादा, तुमच्या चौकीवरती मला मुक्कामाला जागा द्यायला पाहिजे। असं बाई तुम्ही घाबरू नका, आमची इथं चौकी आहे, मी सरकारी नोकर आहे, मला शिपाई म्हणतात, तुम्ही गडबडू नका, रातची रात्री मुक्कामाला राहा, दिवस उगला तुमच्या मार्गात तुम्ही निघून जा। आजच्या दिवस मी तुमचा धर्माचा भाऊ, तुम्ही माझ्या बाई रात्रभर मुक्कामाला राहा। पण हरकत नाही शिपाई दादा, तुम्ही मला भावासारखे भेटले, पण मी एकटी नाही, माझा 5 वर्षाचा मुलगा माझ्या संगतीला आहे। म्हणजे तुम्हाला पोरग पण आहे का? कुठे आहे पोरग? भाऊ पिंटू, माझा 5 वर्षाचा पोरग आहे, यो 5 वर्षाचा मुलगा आहे माझा। हे पोरग आहे बाई? हे पोरग हे तुम्हाला कधी झालं बाई? तुला काय करायचंय? नाही बाई ते याच्या वाटावर काय आहे? मी आधी झालो मग माझी मम्मा झाली, मी आधी झालो मग माझी मम्मा झाली। बाई रात्रभर मुक्कामाला इथं गडबडू नका, यो माझा 5 वर्षाचा मुलगा आहे, आम्ही दोघं जण माई लेकरं तुमच्या चौकीवरती मुक्कामाला राहतो, सकाळी दिवस उगला म्हणजे आमच्या घरी निघून जातो। म्हणून बघा त्या भयान जंगलामध्ये त्या शिपाईने बाईला बहिणीचं नातं लावलं आणि बाईने त्या शिपाईला भावाचं नातं लावलं। वा वा मंडळी पुढं घडलं काय? काय घडलं बर? शिपाया नाहीला सर बोले बाईला, बहिणीला बाईला बाईला भेव नाही राय मुक्कामाला, हो
शिपाईना आसरा दिला. बाईला सांगितलं बाई काही भेव नाही मुक्कामाला राहू शकते. मग त्या शिपाईच्या चौकीमध्ये बाई आणि तो छोटासा मुलगा मुक्कामाला राहिले. भाऊ काय ग मम्मी? झोप. मम्मी आम्ही इकडे झोपतो पडवी मध्ये. रात्रीचे 12 वाजून गेले. काय ले मामा? झोप भाऊ. आपल्याला या ठिकाणी मुक्कामी राहायचं आहे. सकाळी दिवस उगला म्हणजे आपल्या घरी आपल्याला निघून जायचं आहे. म्हणजे आपण इथं मुक्कामी राहायचं मम्मी? मामाच्या चौकीवरती. नाही रे मामा. हा भाऊ काळजी करू नको. मी तो आवडला मामा. घाबरू नको, गडबडू नको, झोपून घ्या आता इथं. बाई मी काय म्हणतो, बाहेर थंडी गारवार आहे. तुम्ही रेच कोपऱ्यात पडले तिकडं पडवी मध्ये. ए मामा गारवार वाजन बाई मध्ये या इकडं. बरं आम्ही पडवीतच. लहान लेकरू बाई तुमच्या संग. नाही नाही आम्ही पडवीतच बरं आहे. हा बा मी तुमचा धर्माचा भाऊ ये याड्यावांना नका. लहान लेकरू बाई इथं वाघ सुटवतो. काय म्हणतो ग मम्मी? मम्मा वाघ आहे. मम्मी मम्मा मम्मा काय म्हणतो? तो म्हणतो वाघ आहे तो वाघ. मामा हा इथं इथं वाघ येतो? वाघ पण येतो येतो. मामा तू इथं काय करतो रे मग एवढ्या अंधारा कोंदाला? अरे बाबा मी ते सरकारी नोकर आहे. मी शिपाई इथं. शिपाई मामा? हा आणि मग तू इथं काय करायला आहे? मी का झाडा तोडायला इथं. तुला काय पंचायत घात? काय रे मामा? मामा आणि मग ती हगन गाडी कवा येईल रे? अरे भाऊ हागन गाडी नाही आगन गाडी म्हणते त्याला. छोट आहे ना बोबड बोलत. हा ना बाई त्याच्यामुळे ते आज पोरगलेच आत्रप दिसता. पहाटे 4 वाजता येईल काय मामा हगन गाडी? आगन गाडी म्हणे हागन गाडी. झोप खाली झोप. ए मम्मी आपण कसं मामाच्या घरी गेलो होतो. ए मामा हा आम्ही आमच्या मामाच्या घरी गेलो होतो. ही पिढा काय रात्रभर ते झोपत नाही. मला झोपून देत नाही काय नु. मी काय धोरणं ते काय धोरणं ती पोरग मध्ये काय घोनाटा घालतं काय नु. आमच्या मामाना का नाही आमच्या मम्मीला ओवाळलं. बर मामांनी ओवळ मम्मीने ओवळ मामा. हा ए मम्मा. अरे मम्मी म्हण ए मम्मा मी काय म्हणतो मम्मा? अन का ग? तुला नाही का ग? मग तू मामानं तुला ओवाळलं तो करगुटा नाही का ग बांधला? अरे मामाला दिला करगुटा हुल्या कानाच्या. झोपतो का? मग आमच्या मामाने आम्हाला कपडे घेतले. काय काय घेतलं रे? नाही का आमच्या मामाने आमच्या मम्मीला कपडे घेतले. काय काय? मला कपडे घेतले. आमच्या मम्मीला का नाही एक अंडर पॅन्ट बनेल. अरे साडी घेतली. छायला बाई पोरग वाढवायची काय नु. शॉर्ट आहे भाऊ तू. हा साडी घेतली साडी. साडी घेतली. हा तुला तुला मला बनेल घेतलं. अंडर पॅन्ट बनेल घेतली. मग मी साडी घेतली असं. झोप ना भाऊ आता 12 वाजले भाऊ. आता झोप ना भाऊ. झोपू का बाई? ए मम्मी झोपा द्या का? झोपतो तुम्हाला काही रग बिग देऊ का? आम्हाला लागत काय. झोप मम्मी झोपू. झोप पाहिलं का आता? ओय अरे नीट झोप. नीट झोप माय बापा. नीट व्यवस्थित झोप. नीट झोप. या कांगोर झोप. खाली कर. अरे ते टंगड खाली कर दिलं कुत्तडवादी वर करून ते. मम्मी हा झोप ना. झोप झोप. माया पुढे झोपती का? तोच काय दिला आरडा वारडा. छायला रात्रीचे 12 वाजले. मग दररोज 7ला झोपतो. पण आज काय तशी चंद्रीच लागली झोपाची ना मला. झोपतो मी आता. पण मग आता कसं झोप ना बाई. ओ बाई या काय भाऊ? झोपल्या का? झोपले. काय ले मामा? ना जागीचे काय ना अजून. झोप बाई. काही रग बिग तुम्हाला काही उशाला बाई. परत माणसाने तर चौकीवर थांबलं. मग परत हळूच आणा त्याचे मेंदू आणखीन गार करून टाकशाल तुम्ही. झोपत आता पोरग काय सौदा बिघडून देत काय नको. ओ बाई. काय ले मामा? अरे मामा तुला झोप येत नाही का ले? झोप नाही येत मामा? झोपू का?
झोपतो मी, तू पड गपचित. झोपाय भाऊ. हा झोपतो ना. आता नक्की पोरग झोपला असं जातो त्या बाईचा हात धरितो, तिला माझ्या प्रेमाची राणी बनवून घेतो. ओ बाई, काय मामा, मामाला झोप येणार, मला झोप येणार. मामा पडला मामा, तू झोप. ए मामा, गली कोण कोण लात आहे? ए मामा रे, हा गली कोण कोण लात आहे? तो लग्न बिग्न झालं का नाही मामा? अरे भाऊ, तुला काय माय लग्नाच्या पंचायती बाबा, तू पडणं गपचित खाली. ए म्हणलं मामा, तुला पोल बिल आहे का नाही? तुला काय माय पुरी संग लग्न करायचं का? मग त्याच्या कलताची चलितोय मामा. हा लग्न झालेलं आहे भाऊ, झालंय का? पोर आहे पण. बोल मग झोप. जातो आता बाईला उठवतो मी. मामा हा मामाला काय असा झोपी लावतो का 7 वाजेपर्यंत सकाळी. मामा मामाला काय झोप आहे ना? अरे तू पड ना बाबा. अरे तू पडणं. मला झोप येईना. अरे काय? ए मम्मा, अरे झोप. मला मम्मा दे ना. अक्कल आहे तुला काही? काय रे? अय पागल, तर लहान आहे बाई मम्मा. लहान आहे का तू? मम्मा म्हणतो. अगं मी पाण्याला म्हणतो ना. हा पाण्याला म्हणतो. तू कुशाल माली ती मला. झोप 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 झोपाव. मला ब्या वाटतोय. देव वाटतो. किती आनंद आले मम्मा. भाऊ इकडे मध्ये येतो, तू एकटा इथं झोपायला माय पैसे नको. मी मम्मीला सोडून नाही झोपत. नाही. झोप 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 भाऊ, झोप आता झोप. मम्मा, ए मामा, हा. मला थापट ना ग. ए थापड ना ग, झोप. काय कौतिक लावलं बया ना. मम्मा, मला तो जवळ घे ना ग. तू कुठं लांब आहे का? ए बाबा, तो अरे झोप ना, झोप ना. खुशीत घे ना ग मम्मा. झोप. झोपा भाऊ, पोरगे काय लहान पोरग रडत आहे भाऊ. झोपला का? ए मम्मा, झोप बाबा. आता उठू नको. आता जर का उठला तू येईन मी. शाळेला झोपलं का नू काट जातो त्या बाईला. तर कुत्रे बुका लागलं जातो त्या बाईलाच उठवतो मी. आता भाऊ, शिपाई भाऊ, काय आलं? तुला माहिती नाही काय? मी तुझा हात का धरला? का? रात्रीचे 12 वाजले. हा. चित म्हणता पाखरू नाही. या वानामध्ये फक्त आपण दोघच आणि तुझा मुलगा. तुझा हात धरला मी. तू माझ्या प्रेमाची राणी झाली पाहिजे. मला सनभोग द्यायला पाहिजे. तो शिपाई दादा, तुम्ही मला बहिणीचं नातं लावलं. हो. मी तुम्हाला भावाचं नातं लावलं. तुमच्या चौकीवरती मुक्कामाला राहिले. हे तुम्हाला शोभत नाही. असं वाईट बोलू नका शिपाई दादा, असं वाईट बोलू नका. ए मम्मी, काय रे भाऊ? काय म्हणतो ग मामा? मामा काय म्हणतोय? सनभोग दे म्हणतो, सनभोग दे. ए मम्मी, काय रे? मी काय म्हणतो, मामा एवढ्या निम्या रात्री उठला आणि तो इकडे सनभोग मागवतो. हे मम्मी, देऊन टाक ना ग सनभोग. पागल, तुला समजत काही? गपचित राह तू. देऊन टाकायचं ना, आपलं आपलं मोकळं होऊन जायचं बुवा. तू काय बावड बिवट आहे का भाई? तुला माहिती नाही यवानामध्ये मी शिपाई सरकारी नोकरी. बाई, तू माझ्या प्रेमाची राणी झाली पाहिजे. मला सनभोग द्यायला पाहिजे, नाही तर तुला मी इथून जाऊन देणार नाही. ए मामा, काय माय मम्मी देत नसेल तर मी देऊ का? अरे काट, तू तिकडं तर फड म्हणजे मी देऊ का? तू काय देतो? शिपाई दादा, हा, तुम्हाला हात जोडते शिपाई दादा. मला हात जोडू तुमच्या मी नको. पाया पडते बाई. पायाला हात लावू नको. तुझ्या पायाला
खजूर होईल काय होईल खरूज होईल मी काय तुला कुत्तोडं वाटलो काय हा बाई तुला असं तरी मी प्रेमाची राणी बनवणार तसं तरी प्रेमाची राणी बनवणार रात्री 12च्या टायपाला शिपाई उठला काळ रात्री 12 वाजता शिपाई उठला व्हायच्या आता झोपू लागला बरं बाई भूती शिपाई दादा येडेवाणी करू नका तुम्हाला हा जोडी तुमच्या पाया पडते शिपाई दादा पाया पडू नको तू माझ्या प्रेमाची राणी व्हायला पाहिजे मी तुला सोडणार नाही शिपाई दादा अजिबात सोडणार नाही मी तुला अहो भाऊ बहिणीचं नातं किती पवित्र असतं मी तोंड भरून तुम्हाला भाऊ म्हणले तुम्ही मला तोंड भरून बहिणीचं नातं लावलं आणि रात्री 12 वाजता माझ्या अंगाला झटका शिपाई दादा हे तुम्हाला शोभत नाही सोबत नाही म्हणजे येडेवाणी करू नका शिपाई दादा तू माझ्या प्रेमाची राणी व्हायला पाहिजे नाही मी सोडणार नाही मला ह्या वाडावरी शिपाई म्हणतात मला म्हणजे तुम्ही मला नाही म्हणलं तर राणी करणार म्हणलं तरी राणी करणार बाई म्हणते देवा परमेश्वरा आता या भयजनामध्ये काय करू मंडळी बाईला डोकं चालवलं बाई म्हणते शिपाई दादा तुम्ही मला राणी केल्याशिवाय राहणार नाही मी जरा बाहेर जाऊन येते जरा बाहेर जाऊन येते मी असं बाई तुम्ही बाहेर चालल्या का हा पिशपला जाऊन येते आणि पोरग ही पोरग माझ्या सोबतच राहील समजी काय पोरग घेऊन चालली परत मध्ये येईल का मी बसवतो एकटा तिकडे येडे बेडा समजी तुम्हाला हे मामा येतो ना आम्ही पोरग मला सोडून राहत नाही हो शिपाई बाई अजिबात नाही मग जाऊन देणार नाही मी तुला हे मामा मला आगायला आली रे तू ये ना इकडं मध्ये ना इथं मध्ये बस तू कोपऱ्यात हे मामा मग मी हागल बर का याला काय होतंय बा अरे ग रडू नको ऐक मामा जवळ थांबतो मामाच्या मांडीवरती बस मी जरा 5 मिनिटं जाऊन येते बाहेर नको येऊ तू मामा आहे ना आपला मामाच्या मांडीवर बस शिपाई दादा माझ्या मुलाला थोड्या वेळ जीव लावा बाई काळजी करू नको तू मला सोडून राहत नाही नको रडू भाऊ नको रडू सोन्या मी लगेच येते जाऊन नको रडू बबड्या काय लहान घोडाय बा अरे मी लगेच जाऊन येते तू इथं मामाच्या मांडीवरती बस घे त्याला मांडीवर घ्या चल भाऊ मांडीवर आता मांडीवर बसवर मांडी राहीन का मैवाली साधा आहे का आता येऊ शिपायाच्या मांडीवरती मुलगा दिला बाई निघून गेली काय दरवाजाला बाई निघून गेली काय दरवाजाला बाई बाहेर निघाली शिपाच्या मांडीवरती मुलगा दिला बाई दरवाजाच्या बाहेर निघाली
दाराला कडी घातली आणि शिपाईला मध्ये शिपाई दादा तुझ्या हाताला मी कधीच येणार नाही. खटणाकार शाहीला बाई बाहेर निघाली दरवाजा लावून घेतला. बाई बाई काला बोलत हो बाहेर निघाली ते पोरग बाय मांडूर दिलं. हा बाहेर निघाली ती कडी काढून लावून घेतली तो. कडी काढून लावून घेतली म्हणजे दरवाजा उघड मध्ये ये. ए शिपाई दादा मी आतमध्ये येणार नाही. का बरं? तुझ्या हाताला माझी इज्जत कधीच येऊन देणार नाही. चंडाळा पापी पापी म्हणती. किती पापी तू का रे? बाई तू मध्ये ये तुला शिस्ती सांगतो. आतमध्ये येणार नाही. मला असं माहित असं हिला काय बाहेर जाऊन दिला असता. मी भोळ्या पानामध्ये म्हणतो साहेब अंगाला झोपतो गोड बोलून मुक्कामाला ठेवून घेतो. आया बाया फसवून बाया पुढे घडतो काय अरे का तोंड्या बाई कुशल गोड बोलून मुक्कामाला ठेवून घेतो. गुजरात्री अंगाला झटवतो का रे वैर्या दुश्मना आतमध्ये येणार नाही. बाई तू मध्ये ये. आतमध्ये येऊ शकत तुला नाही. शिस्ती सांगतो मध्ये ये का धाबा मी बॅक करे बर का. तो तुला घाबरत नाही. तुझ्या आईला बोलवले. मम्मीला बोलव. मम्मी बाई तुला शिस्ती सांगतो मध्ये ये तू. आतमध्ये येणार नाही. बाई तो पोरग पाय बर का. लवकर येणार नाही आतमध्ये. लवकर बोला तुझ्या आवाज दे. किती किती कावर करू राहिला. किती मारलं बाबा अरे बोला तुझ्या बाई तू मध्ये येत नाही. आतमध्ये येणार नाही. हा बाई तुझं मध्ये आली नाही. तुझा सोन्यासारखा मुलगा तुला मुखन. अरे अरे शिपाई दादा माझ्या इज्जती करता मला बाळ मला मुखला तरी चालेल पण तुझ्या हाताला माझी इज्जत येऊन येणार नाही. चंडाळा तू येत नाही मध्ये. नाही येत. नाही येत तू मध्ये. नाही येणार. नको येतो बाय. आता मी काय करतो आता. शिपयाशी राग आला क्रोध चढला बाळाचं उडवलं शिर प्राण घेतला. हो बाळाचं उडवलं शिर प्राण घेतला. म्हणून बघा त्या पापी शिपाईनं काय केलं. काय केलं. खिशामधून चाकू काढला आणि बाळावरती घाव घातलेला आहे. बाई खिडकीतून पाहत होती. तो पापी शिपाई बाळाचे पाय तोडून तो खिडकी वाटा बाहेर टाकीतो. बाळाचे हात तोडून खिडकी वाटा बाहेर टाकीतो. बाई बाळाच्या हाता पायाचे वटीमध्ये गोळा करू लागली. बाई म्हणती देवा परमेश्वरा काय वेळ आली माझ्यावरती. कुणकुण आबुदे आली अशी चौकीवरती मुक्कामाला राहिले आणि अशी पहिली माझ्या बाळाचा खून केला. शिपया बाई माझ्या बाळाचा खून करून हे तू चांगलं केलं नाही. तुला म्हणत होतो मध्ये कल्पाती चांगलं होणार नाही. तुला म्हणत होतो ना मध्ये तू आली नाही. सोन्यासारखा मुलगा तुला माहितीये मी न शिपाई म्हणतात मला. पाय तुझ्या मुलाचं मुंडक पाय. तुझा मुलगा मरण पावलं की नाही. मध्ये आली असती तर सोन्यासारखा मुलगा तुला मुखलं नसतं. त्या शिपाईनी बाईच्या बाळाचा खून केला. बाईने हातापायाचे तुकडे वटीला गोळा केले. मंडळी पुढे घडलं काय. वैराची रात्र काढली दिवस उगवला उगवला मालेगाव पुन्हा आली मोटरवर हात केला. मालेगाव पुन्हा आली मोटरवर हात केला. झालेलं वर्तमान सांगे ड्रायव्हर आला. ड्रायव्हर आला. या शिपाईने माझ्या बाळाचा खून
कंडक्टर चला ए कंडक्टर म्हण ड्रायव्हर साहेब गाडी थांबवा गाडी थांबवा गाडी थांबवा हा कोण ड्रायव्हर आहे का वाटतो ड्रायव्हर साहेब गाडी थांबवा अहो गाडी थांबवा थांबली ड्रायव्हर दादा या भयान जंगलामध्ये ह्या चौकीवरती मी रात्री मुक्कामाला राहिले माझी गाडी हुकून गेली त्यामुळे या चौकीवरती मुक्कामाला राहिले शिपाईने मला बहिणीचं नातं लावलं त्या चौकीवरती मुक्कामाला ठेवून घेतलं रात्री 12 वाजता उठून शिपाई माझ्या अंगाला झोंबू लागला शिपाईच्या विनंत्या केल्या शिपाईला सांगितलं दादा असे येण्यावानी करू नको शिपाईने ऐकलं नाही माझ्या बाळाचा खून केला चौकीमध्ये खून झाला धरा त्याला धरा ए अरे शिपाईला धरा शिपाईला ए शान आहे हो शिपाई तिकडे चौकीमध्ये शिपाई चौकीमध्ये तिकडं त्याला धरा शिपाईला धरा त्यांनी माझ्या बाळाचा खून केला त्याला धरा 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 सोडू नका त्याला हाच 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 यांनी माझ्या बाळाचा खून केला याला सोडू नका नाही नाही याला आहे ना सोडू नका अजिबात पापी चंडाळ त्याला म्हणा काय केलं बाईच्या बाळाचं काय केलं काय केलं वा खुशालबाईच्या बाळाचा खून केला तू आपल्या नादीला लागू नको बिघडव आहे तुला माहिती मी कोण आहे तुला माहिती का मी सरकारी नोकरी शिपाई म्हणतात मला ड्रायव्हर म्हणते तुला 7-8 दिवसाचा रेडीमेड फाडीन काय फाडीन नाही काढीन म्हणावं लागतं त्याला सारे लोक आले उतरून कडी उघडून धरलं शिपाई आला शिपाई